नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट देणार आहे। ती अपडेट म्हणजे मुंबईचा शॉटगन मेहरबान कोणत्या सेमीमध्ये पळेल, तसंच भावांनो कारुंडा एक्सप्रेस चिक्या कोणत्या सेमीमध्ये पळेल आणि आपला सर्वांचा लडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादश हिंद केसरी बकासूर कोणत्या सेमीमध्ये पळेल आणि बकासूरचा सेमीला खांदा चेंज होणार का, म्हणजेच काय बकासूरला डावी खांदे टाकणार का, हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भावांनो, पहिला असे चिक्याचं सांगतो। तर भावांनो, चिक्या सेमीफायनल 2 मध्ये तास क्रमांक 4 वरती आपल्याला 100% पळताना दिसणार आहे। चिक्या आणि पाखऱ्या सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 4 वरती पळताना दिसेल। तसंच भावांनो, शॉटगन मेहरबान मुंबईचा मेहरबान सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 1 वरून गाडी निघालेली आहे, म्हणजे चिठ्ठी निघालेली आहे। तर कडेने पळताना दिसणारे आपल्याला मेहरबान सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 1 वरती। तर भावांनो, आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम आणि द्वादश हिंदकेसरी असलेला बकासूर सेमीफायनल 6 मध्ये तास क्रमांक 2 वरती आपल्याला पळताना दिसणार आहे। सेमीफायनल 6 तास क्रमांक 2 वरती बकासूर पळताना दिसेल। आणि भावांनो, तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजेच बकासूरचा खांदा चेंज होणार का, तर भावांनो हो, 100% खांदा चेंज होणार आहे। बकासूर डावीला पळताना दिसणार आहे आणि राजा उजवीला पळताना दिसणार आहे। चांगला स्पीड लागेल या जोडीला आणि नक्कीच आज गुलाल घेईल। धन्यवाद भावांनो।